नमस्कार, सांगावा न्यूजमध्ये आपलं स्वागत। आपण आता आहोत गांधीनगर या भागामध्ये। माझ्या पाठीमागं हा स्लम एरिया जो दिसतो तो गांधीनगरचा आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 अनुषंगाने गांधीनगर मधली जी काय परिस्थिती आहे ती पाहण्यासाठी आपण आलो होतो। हा प्रभाग क्रमांक 9 येतो। या प्रभाग क्रमांक 9 मध्ये खराळवाडी, गांधीनगर, त्याचबरोबर विठ्ठलनगर आणि नेहरूनगर हा सगळा परिसर येतो। त्यापैकी आपण आज सांगावा न्यूजची टीम गांधीनगर मध्ये गेले होते। गांधीनगर मध्ये जाऊन परिस्थिती पाहिली तिथली। तर गटार व्यवस्था जी आहे ती अंडरग्राउंड गटार व्यवस्था नाही, गटार ओपन आहेत, त्याच्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न त्या ठिकाणी दिसला। या व्यतिरिक्त या ठिकाणी इलेक्ट्रिक वायरिंग जे आहे, लाईटच्या विजेच्या तारा ज्या आहेत त्या पूर्णपणे अगदी हाताला लागतील अशा परिस्थितीमध्ये आहेत। आणि काही नागरिकांच्या घरासमोर त्या ट्रान्सफॉर्मर किंवा डीपी सदृश्य तिथं यंत्र आहेत, त्यामधून वायरिंग सगळी गेलेली आहे। लहान मुलं किंवा वयोवृद्ध आणि सामान्य नागरिक सुद्धा ये जा तिथूनच करतात। अगदी अरुंद चिंचोळ्या रस्त्यातून आपल्याला या भागातून फिरावं लागतं आणि गटार तर उघडीच आहेत। काही महिलांनी समस्या सांगितली की या ठिकाणची जी शौचालय आहेत ती काही चांगल्या अवस्थेमध्ये नाहीत, अस्वच्छ पद्धतीचे आहेत आणि वेळच्या वेळी त्या ठिकाणी तिथली स्वच्छता केली जात नाही। या व्यतिरिक्त पाण्याची सगळ्यात गंभीर समस्या आहे। आपण इथल्या स्थानिक नागरिकांशी चर्चा केली असता पाण्याची अत्यंत गंभीर समस्या सांगितली। कामगार वर्ग आहे, कष्टकरी वर्ग आहे, हातावरचं पोट आहे आणि उदरनिर्वाह करणारी ही जी लोक कष्टकरी आहेत, यांचा पाण्याची समस्या अशी की पहाटे कधीही पाणी येतं। म्हणजे कधी पहाटे 3 वाजता पाणी येतं, कधी 4 वाजता येतं। तर काबाड कष्ट करून आलेली लोक झोपल्यानंतर मध्यरात्रीनंतर पहाटे 4 वाजता अचानक उठावं लागतं, 3 वाजता उठावं लागतं आणि थोडा वेळ पाणी राहतं आणि लगेच जातं। तर इथल्या महिलांची मागणी आहे की कमीत कमी तास 2 तास तरी पाणी राहावं, तासभर तरी पाणी राहावं, जेणेकरून त्यांना पाणी भरून ठेवता येईल। आणि ही पाण्याची वेळ बदलावी, जेणेकरून म्हणजे त्यांना व्यवस्थितरित्या पाणी भरून कामालाही जाता येईल आणि कामावून आल्यानंतर झोपेची त्यांची झोपमोड होणार नाही, निद्रानाश होणार नाही। असं हे कित्येक वर्षापासून चाललंय। काही नागरिकांशी आपण चर्चा केल्यानंतर त्यांना विचारलं की तुम्ही किती इलेक्शन आतापर्यंत इथं पाहिलेले आहेत, तर त्यांनी सांगितलं 5 इलेक्शन, म्हणजे गेली 25 वर्ष। गटर, मीटर आणि लाईट आणि रस्त्यांच्या समस्या जैसे ते असतील तर इथल्या स्थानिक नगरसेवकांनी काय सुविधा दिली किंवा काय डेव्हलपमेंट केली हा प्रश्नचिन्ह आहे। तरी देखील लोकांना आम्ही विचारण्याचा प्रयत्न केला की वारंवार ह्या समस्या प्रत्येक इलेक्शन मध्ये तुमच्या समोर मांडल्या जातात आणि ह्या समस्या सोडू म्हणून तुमच्याकडून मत घेतलं जातं आणि ह्या समस्या परत सोडवल्या जात नाहीत। मग तुम्ही पैसे घेऊन मतदान देता का? यावर सुद्धा त्यांनी काही उत्तरं दिली, पण ती उत्तर अशी होती की काही लोक पैसे घेतात, काही लोक नाही घेत। ही परिस्थिती अशीच आहे। ही परिस्थिती जर का बदलायची असेल तर यांना पर्याय काय हे सुद्धा विचारलं, तर द्विधा मनस्थितीमध्ये त्यांनी उत्तरं दिली की कामं झाली म्हणतायत, कामं नाही झाली पण म्हणतायत। पण प्रत्यक्षदर्शी आम्ही पाहिल्यानंतर इथं अजिबात कामं झालेली नाहीत। दयनीय अवस्था आहे, भयंकर अवस्था आहे। आरोग्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे, गटारांचा प्रश्न आहे। आरोग्य व्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे। इथली आर्थिक सामाजिक व्यवस्था तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे, परंतु ही अशी अवस्था असताना दरवर्षी इलेक्शन मध्ये तेच ते मुद्दे, पण समस्या सोडवल्या जात नाहीत। ही इथली आता परिस्थिती आहे। पाणी बिन टायमाला सोडतात नाही का, वेळेवर सोडत नाही, लगेच बंद करतात। जास्त वेळ बी ठेवत नाहीत पाणी। बिन टायमाला पाणी म्हणजे किती वाजता येतं? 2-3 ला, 4 ला कधी सोडतात, कधी 3 ला। दिवसाचे 3 ला का रात्रीचे 3 ला? रात्रीच्या 3 ला येतात। तिथं काम पहाटे 3 ला येतं। मग सगळे काम बाया काम दमून आलेले असतात, पाणी लगेच आणि लय वेळ पण ठेवत नाहीत, लगेच 6 ला बंद करतात। झोप होत नाही पाण्यासाठी, बायका उठल्या तर पाणी बंद होते आणि एक दिवस आड करून येते, रोजच्या रोज पाणी सोडत नाहीत। काय समस्या आहे? या गटरीच्या आहेत, गटरी उघड्या आहेत आणि तुमच्यात जास्त गटरवाले पण जास्त लक्ष देत नाहीत। बाथरूमची एक अडचण आहे, बाथरूम झाले पाहिजेत। स्वच्छ पण ठेवत नाही, धुणारे पण येत नाही जास्त आणि दुसरे पण नाहीत की एकच आहेत, किती वर्षापासून तेवढेच आहेत, आणखीन झाले पाहिजेत नाही का? तुम्हाला काय वाटतं आता नगरसेवक असावा तर काम करणारा पाहिजे का नको? काम करणारा पाहिजे नगरसेवक। कारण खरं खूप असं वाईट वाटतं, हसायला पण येतं की काय करावं आणि कुणाला मतदान द्यावं। सगळे आपलीच नात आहेत, सगळी लोक आमचीच आणि सगळी माणसं ओळखीचीच, कुणाला निवडून आणावं आम्हीच प्याचात पडलोय असं झालंय आम्हाला। हे गांधीनगरवासी अर्धे म्हणजे येडे झाले की कुठल्या शब्दावर बोलावं, कुठल्या काय गोष्टीवर बोलावं। प्रत्येकाने एक उमेदवार चांगला निवडून द्यावं, आम्ही प्रयत्न करतो। प्रत्येक घरात 8-9 मतं आहेत,
आम्ही प्रत्येकाने आता डिवाइड करावं का नाही असं तर ठरणार नाही. तर काही प्रत्येकाचे इच्छुक उमेदवार आहेत, आम्ही त्यांना मतदान करणार. पण मतदान ऐका ना, तुम्हाला आता काय होतं माहितीये का, लोक पैसे देऊन मतदान विकत घेतात, निवडून येतात, 5 वर्ष आपला विकास होत नाही. लोकांनी पैसे घेऊन मतदान द्यायला पाहिजे का नको? नाही, पैशाचा व्यवहार हा मतदानामध्ये असतो नसतो हा सांगायची गोष्ट नाहीये. सगळ्याला माहिती आहे की मतदान असलं की इलेक्शन असतं. सरपंच काय असतं तिथं पैसा वाटप असतो, नगरसेवक असतो, आमदारकी खासदार, या सगळ्या गोष्टीमध्ये पैसा वाटप, खाणं मटण दारू आली. तर हा गांधीनगर राहतो. गांधीनगर मध्ये काय आपल्या प्रभागाच्या समस्या काय आहेत नेमकं? गटर मीटर, पाणी, रोड. रोड हेच समस्या आहे. दर 5 वर्षांनी प्रत्येक उमेदवार तसंच म्हणतो, मग ही समस्या तशीच का राहते बरं? अरे झोपडपट्टी तर समस्या तीच आहे. मग सुधारायला पाहिजे असं नाही का वाटत? सुधारलं पाहिजे, 50 वर्ष झालं सुधारत नाहीये. तुमच्याकडे काय SRA प्रकल्प वगैरे आलाय का? अजिबात नाही. अजिबात नाही. हो, दरवर्षी तुम्ही उमेदवारांना निवडून देता, दरवर्षी ते गटर मीटर, पाणी आणि रस्त्यांची समस्या सांगतात सोडवतो म्हणून. गेले किती इलेक्शन तुम्ही बघितले तिथले? 5 ते 6 इलेक्शन बघितलं मी. हा हा हो 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 30 वर्ष. 30 वर्ष. गेले 30 वर्ष तुम्ही वेगवेगळे इथं उमेदवार निवडून दिलेत नगरसेवक हो म्हणून. हो हो तरी ही समस्या तीच आहे. तीच आहे. बदलत का नाही बरं, काय वाटतंय? अहो बदलायला इच्छा नाही यांची. आता मग जर बदलणारा उमेदवार कोण पाहिजे, कसा पाहिजे, कसा वाटतंय? आपलं सूर्यवंशी आलता तर चांगलं होईल. सूर्यवंशी आले तर चांगलं होईल. हा, सागर सूर्यवंशी. सागर सूर्यवंशी, तुम्हाला काय वाटतंय बरं, सागर सूर्यवंशी हे बदल घडवतील म्हणून? नवीन नेतृत्व काहीतरी, आणि ते पत्रकार स्वतः पत्रकार असल्यामुळे त्यांना समस्या हा, माहिती आहे. आणि यंग आहेत. नवीन चेहऱ्याला संधी हा, देणार नवीन संदर्भ द्यायला पाहिजे. आपण जर पाहिलं, आता तुम्ही सांगितलं की मी प्रभागात फिरून आलो, तर तुम्हाला या प्रभागाची अवस्था काय आहे हे लक्षात आलं असेल. गेल्या 8 वर्षापासून या प्रभाग अत्यंत दुर्लक्षित झालेला आहे. या प्रभागातील जे जे माजी नगरसेवक निवडून आले, त्या नगरसेवकामधला एकही नगरसेवक इथं फिरकला नाही. आणि त्याच्या बघता बघता 5 वर्ष निघून गेले. त्याच्यानंतर प्रशासन लागलं. प्रशासन लागून जवळजवळ मला वाटतं आता 3.5 वर्ष उलटले. एवढ्या गांधीनगर असेल, खरडवाडी असेल किंवा कामगार नगर असेल, हा भाग या लोकांपासून दुर्लक्षित राहिला. आणि दुर्लक्षित राहिला असता येथील मी सामाजिक कार्यकर्त्याचे जे सामाजिक कार्यकर्ते असेल त्याचे धन्यवाद मानन. स्वतःच्या हिमतीवर या गांधीनगरमधील छोटे छोटे पाण्याचे प्रश्न असतील, विजेचा प्रश्न असेल, गटर नाल्याची साफसफाई असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, हा प्रश्न मार्गी आपापल्या परीने आपापल्या ताकदीवर हा मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. आणि त्या माध्यमातून हे 8 वर्ष आम्ही कसेबसे काढले. परंतु आता 2025-26 जी महानगरपालिकेची निवडणूक येऊ घातली आहे, आता ह्या निवडणूक जशी येऊ घातली तसे आम्हाला मोठे मोठे चेहरे या गांधीनगर खरडवाडीमध्ये फिरताना दिसतात. परंतु हेच चेहरे आम्हाला 8 वर्ष आम्हाला कधी कधी दिसले नाहीत. परंतु त्यामुळे मी या गांधीनगरमधील जनतेला एक आव्हान करतोय. आव्हान म्हणजे कळकळीचं आव्हान आहे. माझं विनंती आहे की जे लोक तुम्हाला कधी दिसले नाहीत, ज्यांचे तोंड तुम्ही कधी पाहिले नाहीत, अशा उमेदवाराला तुमचं अमूल्य मत देऊन मोठं करू नका. त्याला त्याची लायकी दाखवा. आणि जो गरीब कार्यकर्ता असेल, प्रामाणिक कार्यकर्ता असेल, भले त्याच्याकडे खर्चाला पैसे नसू दे, काही नसू दे, परंतु तो जर जनतेचे काम करत असेल, अशा तुम्ही त्या कार्यकर्त्याला निवडून द्या आणि या महानगरपालिकेमध्ये पाठवा, असं मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून जनतेला आवाहन करतो. हा जो प्रभाग क्रमांक 9 आहे, ज्याला आपण गांधीनगर खरावाडी, नेहरूनगर खरावाडी हा भाग आपण धरला, तर तुम्हाला आश्चर्याची गोष्ट वाटेल की याच ठिकाणी 2-2 महापौर होऊन गेलेत. आश्चर्याची गोष्ट आहे. आणि महापौराचा वाढ असताना देखील इथं अस्वच्छता आहे. तुम्ही जर शेजारीत पाहिलं तर असंख्य कुत्रे इथं येत राहतात. भटकी कुत्रं भरपूर आहेत. घाणीचं साम्राज्य भरपूर प्रमाणात आहे. तुमच्या समोर आपण जिथं बाईट घेतो त्या समोरच बघा तुम्ही कशा पद्धतीत आहे. युवक बेरोजगार आहेत. आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो, इथं एक पोलीस चौकी होणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून इथं युवकांना जी व्यसनाधीनता लागलेली आहे सध्याच्या ह्याच्यामध्ये त्याच्यावर कंट्रोल येईल. आणि युवक जे बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी इथं येणाऱ्या नगरसेवकांनी काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे. आश्वासनाची नुसती गाजर दिली जातात. कुणी येतो मी इच्छुक आहे म्हणतात, कुणी म्हणतो मी तुम्हाला हे करेन ते करेन. तुम्ही याच्या आधी काय केलं? जी बघावा तिथं घाण आहे, गटरी तुंबलेले आहेत, ड्रेनेज तुंबलेले आहेत. परत तुम्हाला सांगतो स्वच्छ पाणी नाही आहे, आरोग्यविषयक समस्या आहेत, महिलांच्या समस्या आहेत. आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे पुनर्वसन. या गांधीनगर भागाचा पुनर्वसन प्रकल्प अजूनही रखडलेला आहे. पुनर्वसन
होत तर नाहीत, मोर्चावर मोर्चे होतात आणि त्यामुळं लोक अक्षरशः तुम्ही जर झोपडपट्टीच्या जाऊन बघितलं घरोघरी तर 10 बाय 10च्या खोलीमध्ये 2-4 लोक राहतात. परिवार अक्षरशः त्यांना झोपण्यासाठी पण जागा नसते. सरकारने पुनर्वसनच्या नावाने नुसतं गाजर द्यायचं आणि या गाजरातून लोकांना आमिष दाखवायचं. आमिष दाखवल्यामुळं लोक मतदान करतात. गोरगरीब आहेत. माझं तुमच्या माध्यमातून सांगणं आहे, जो कोणी इच्छुक असेल त्यांनी सर्वात प्रथम त्याची ब्ल्यूप्रिंट आमच्या समोर द्यावी, मगच आम्ही त्याला मतदान करू, अन्यथा आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू. आपल्याकडं साधारण तुम्हाला सांगतो पिंपरी चिंचवड शहरामध्ये दापोडी असेल, पिंपरी असेल, नेहरूनगर असेल किंवा जे काही झोपडपट्ट्या आहेत त्या ठिकाणी सरकारने असं ठरवले की झोपडपट्टीचं पुनर्वसन करणं म्हणजे त्याच जागेवर त्यांना मोठी इमारत करून देणं आणि त्यांना तिथं राहू देणं. पण होतंय काय की त्या इमारतीसाठी राजकारण केलं जातं. कितीतरी TDR काढला जातो. त्या TDR बिल्डर एखादा खाऊन घेतो. अहो मेन महत्वाचा विषय हा आहे की इथं येणारे नागरिक यांची दैनंदिन गरजा हे भागवताना कोण दिसतच नाही. पुनर्वसनच्या नावावर पण घोटाळेत. मागच एकदा मी तुम्हाला सांगतो SRA विषय काढला तुम्ही. SRAच्या अधिकाऱ्यांना मी स्वतः कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे चिंचवड झोपडपट्टीच्या संदर्भात. त्याच्यावर देखील अजून काही म्हणणं नाही. मी तर म्हणतो SRA वालेच मिलीभगत करून हे गोरगरिबाच्या टाळवरचं लोणी खात. पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अनुषंगानं गांधीनगर परिसरामध्ये प्रभाग क्रमांक 9च्या आपण या ठिकाणी पाहणी करायला आलो होतो. तर इथल्या समस्या तर आम्हाला दिसल्याच. तुम्हाला आपण सांगावाच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून समस्या दिसतात. गांधीनगरच्या आपण आतमधल्या अंतर्गत भागामध्ये फिरून आलो. इथल्या स्थानिक नागरिकांना आपण इथल्या समस्याबद्दल किंवा तुमच्या सुखसुविधा दैनंदिन जे काही जीवन आवश्यक मूलभूत सुविधा आहेत त्या मिळतात का त्या संदर्भात आपण चौकशी केली. सामान्य माणसं धाडसानं कुणी बोलायला येत नव्हतं. आपल्याला निदर्शनास आलं की या ठिकाणी कुणाची तरी दहशत आहे किंवा घाबरतायत किंवा हातावरचं पोट असणारी लोक समोर येऊन बोलायला घाबरतात, आपल्या दैनंदिन जीवनात कुणाचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून. मग आम्ही पुढे तसंच फिरलो. हा जो प्रभाग आहे गांधीनगर मधला सगळा अंतर्गत एरिया फिरलो. अनेक समस्या आहेत, आपण त्याचा उल्लेख केलेला आहे. बस शेवटी इथं काही सुशिक्षित लोक, काही सामाजिक कार्यकर्ते आहेत का? कारण जेव्हा सामान्य माणूस कुणीच बोलत नाही असं निदर्शनास आल्यावर आम्ही काही सामाजिक कार्यकर्ते, सुशिक्षित लोक, कुणी ॲडव्होकेट असतील, शिक्षक असतील, अशा लोकांना किंवा ग्रॅज्युएट असतील अशा लोकांना भेटलो. तर त्यांनी धाडसाने समोर येऊन इथले प्रश्न मांडलेले आहेत. गेल्या 25 वर्षामध्ये साबळे साहेबांनी, त्यातले ॲडव्होकेट साबळे साहेबांनी बाईट देताना सांगितलं की 72ला ही जो स्थापन झालेला हा जो एरिया आहे, रहिवासी जो एरिया हा म्हणजे स्लम एरिया, तेव्हापासून आतापर्यंत इथल्या समस्या जैसे ते आहेत. पुनर्वसनचा जो प्रकल्प होता तो रखडलेला आहे. कशामुळे रखडतोय ते सुद्धा सांगितलेलं आहे. या ठिकाणी प्रशासकीय आणि राजकीय दोन्ही अनास्था आहेत. आणि राजकीय अनास्था कशामुळे आहे तर इथल्या लोकांच्या समस्या जैसे ते जोपर्यंत आपण ठेवू तोपर्यंत सातत्यानं त्यांना काहीतरी गाजर दाखवायचं, तुम्हाला घरं देऊ, तुमच्या समस्या सोडवू, नुसत्या गाजर दाखवून दरवर्षीच्या इलेक्शन निवडून जिंकल्या जातात. परंतु 5-5 वर्ष नगरसेवक इकडे फिरकत नाहीत. अशी भयानक परिस्थिती आज गांधीनगरमध्ये प्रभाग क्रमांक 9 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल आहे. सांगावा न्यूज साठी विनय सोरणे, पिंपरी चिंचवड.